29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यात जे निवडून आले ते आपले नगरसेवक झाले. नगरसेवक म्हणजे आपल्या नगराची सेवा करणारे सेवक, बरोबर ना? मात्र 5 वर्ष हे नगरसेवक आपण मालक आहोत आणि आपली नोकरासारखी सेवा करतात का हो? का या नगरसेवकाच्या नावातच फक्त सेवक आहेत आणि बाकी हे जनतेला सेवक समजतात आणि स्वतः मालकासारखे, राजासारखे, हुकुमशहासारखे राहतात? नेमकं काय आहे? नगरसेवक म्हणून कोणत्याही पक्षाचा, कोणत्याही लिंगाचा, कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती निवडून आला तरी जनता म्हणून आपली जबाबदारी आहे की त्या नगरसेवकाला त्याची जबाबदारी दाखवून देण्याची. कारण तो आपला म्हणजे जनतेचा सेवक आहेत आणि आपण जनता मालक आहोत. आपण घरामध्ये एखाद्या व्यक्तीला कामाला ठेवले तर आपण त्याच्याकडून जेवढे पैसे दिले आहेत तेवढे बरोबर काम करून घेतो ना? त्याला जाब विचारतो ना, हे काम एवढ्या वेळात का झाले नाही? आम्ही तुला पैसे कशाचे दिले आहेत? मग नगरसेवक सुद्धा आपल्या सेवेसाठी आहे. मग आपण नगरसेवकाला कधी प्रश्न विचारतो का, हे काम का झालं नाही? होत नसेल तर तुम्ही या संदर्भात काय केले? तुम्हाला मानधन मिळते आमची म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी, मग तुम्ही आमची सेवा बरोबर का करत नाही? दररोज नाही तर प्रत्येक आठवड्याला तुम्ही प्रत्येक मालकाला म्हणजे जनतेला भेटून त्यांची समस्या जाणून घ्यायला पाहिजे. ती तुम्ही जाणून का घेत नाही? आणि असे तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही आपली जबाबदारी योग्य पार पाडत नाही आहात असे तुम्हाला वाटत नाही का? कारण नागरिकांनो, आपण लोकशाहीत राहतो. लोकांनी लोकांसाठी चालवलेली शासन व्यवस्था आहे ही. आपण लोकशाहीत राहतो. आपण या देशाचे मालक आहोत. मालकासारखं राहूया. आपली जबाबदारी आपल्या माहिती असायला पाहिजे. मतदान केलं म्हणजे जबाबदारी संपत नसते, तर मतदान केल्यावरती जबाबदारी सुरू होत असते. प्रश्न विचारण्याची, नगरसेवकाकडून काम करून घेण्याची. धन्यवाद.